नमस्कार, मी देवा राखुंडे आणि एका द्राक्षाच्या शेतीत सध्या आलेलो आहे. इंदापूर तालुक्यात द्राक्षाच्या शेतीत एक नवी क्रांती झालेली आहे. निवड पद्धतीनं द्राक्षाच्या नव्या वाणाचा शोध लावलाय आणि तो शोध लावलाय राजेंद्र वाघमोडे यांनी. राजेंद्र वाघमोडे हे महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र इंदापूरमध्ये चालवतात. शेती क्षेत्रातील एक मास्टर आहेत. गेले जवळपास 18 वर्ष द्राक्ष शेतीत, डाळिंब शेतीमध्ये ते काम करतायत. गेल्या 10 वर्षापासून या वाणावरती त्यांचं संशोधन सुरू आहे. हे आता या ठिकाणची बाग जी आहे त्याचं हार्वेस्टिंग सुरू आहे. काही गड तुम्हाला लहान मोठे दिसतील, चांगलेही गड आहेत. काढलेला माल पण मी तुम्हाला दाखवेल. तर हा मुद्दा मी का मांडतोय, तर याला काळ्या रंगाची द्राक्ष आहेत आणि याला अजित सीडलेस असं नाव दिलंय. अजित सीडलेस हे नाव का दिलं, तर ते नाव राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आहे. ते देण्यामागं काय कारण आहे, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की हा निवड पद्धतीनं संशोधित केलेला वाण खरंच शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे का, आणि आहे तर तो कसा. जुने जे वाण आहेत जसं की नानासाहेब पर्पल असेल किंवा आणखीन वेगवेगळे कोणते असतील जे काळे द्राक्ष विशेष करून लावले जातात, तर तो हा जो वाण आहे तो त्या वाणांना कसा सरस आहे, हे सर्व या प्रश्नांची उत्तर आपण वाघमोडे सरांकडून घेणार आहोत. वाघमोडे सर, किती वर्ष लागलेत हा वाण संशोधित करायला? जवळजवळ 10 वर्ष लागले हा वाण संशोधित करायला. कसं केलं, म्हणजे हे द्राक्षामध्ये 2 प्रकार असतात. म्हणजे द्राक्षाच्या ज्या काही जाती तयार करायच्या हा. आहेत, एक संकर किंवा हायब्रिडायझेशन म्हणू आपण, आणि दुसरं हे म्युटेशन किंवा एक नैसर्गिक निवड पद्धतीनं म्हणा. द्राक्षामध्ये काय होतं, म्युटेशन बदल होत जातात क्रोमोसोम मध्ये किंवा, तर असा बदलाचे मला एक वेगळे झाडं दिसली, काही फांद्या दिसल्या. कुठं दिसली झाडं? सुरुवातीला मला बोरीला अशोक पाटलांच्या बागेमध्ये दिसली. तर तिथे एक वेगळी ठेवण होती त्या झाडांची, आणि त्या लागलेल्या जे घड होते ते घड म्हणजे एक वेगळे जाणवायचे. जे काय तिथं जी काय त्यांनी लावली होती जम्बो द्राक्ष, त्याच्यातून मला एक वेगळे पण जाणवलं त्या झाडांवरती. आणि ती पुन्हा आम्ही तरंगवाडीला करे सरांच्या इथं तिथली जे काही काड्या आहेत चांगल्या झाडांच्या, ते आम्ही तरंगवाडीला करे सरांच्या इथं लागवड केली त्यांची. आणि तिथूनही आम्ही जवळजवळ 5-6 वर्षे तिथं चांगलं उत्पादन घेतलं आणि ऑब्झर्वेशन घेत राहिलो तिथं पण. कारण काळ्या द्राक्षामध्ये सर्वात मोठी समस्या काय आहे की दरवर्षी तुम्हाला माल लागत नाही द्राक्षाला. त्याच्यानंतर अवेळी पावसामध्ये मणीगळ होणं, किंवा जर माल तयार झालेला असेल तर त्या मणी ओलून, किंवा आपण त्याला क्रॅकिंगची समस्या म्हणतो, ते होऊन मालाचं नुकसान होणं. तर या सर्व समस्यावर मात करण्यासाठी आम्ही या वाणाच्या म्हणजे अशा वाणाच्या शोधात असायचो. आणि नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या आम्हाला तो वाणाचा म्हणजे शोध लागला. आज जवळजवळ 10-11 वर्ष झाले. म्हणजे करे सरांच्या तिथे ऑब्झर्वेशन घेतले. त्याच्यानंतर 6-7 वर्षापूर्वी आम्ही बावड्याला उमेश घोगरेंच्या इथं या वाणाची 2 एकरावरती लागवड केली. आणि तिथं आम्हाला असं जाणवलं की निश्चितच बाबा फ्रुटफुलनेस म्हणजे फळांचा जो काही लाग आहे हा फळ छाटणीनंतर मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यानंतर जरी वातावरणात बदल झाला तरी जी काय मणी ओलण्याची समस्या आहे द्राक्ष बागायतदारांमध्ये, आत्ताचा जो ज्वलन प्रश्न आहे तो मणी ओलणे किंवा क्रॅकिंग होणे, तर या वाणामध्ये निश्चित कमी प्रमाणावरती क्रॅकिंगचं प्रमाण आहे, पण ते कमी आहे. पण ते कमी आहे. त्याच्यानंतर कीड रोगाला कमी बळी पडतो. द्राक्ष जे काही महत्वाचे रोग आहेत, डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू, याला कमी बळी पडतो. आणि जो काही कलर आहे, काळी व्हरायटीमध्ये कलर हा चांगला आला पाहिजे, तर या वाणामध्ये इतर वाणांपेक्षा खूप चांगला कलर येतो. काय येतो, तर ह्याची जी पानांची जी काय लीप एरिया म्हणतो आपण, हा खूप मोठा राहतोय. पानं माल जरी तोडायला आला तरी पानं हिरवीगार राहत आहेत, की जेणेकरून अँथोसायनिन हे जे पिगमेंट आहे हे पिगमेंट मोठ्या प्रमाणावर तयार होऊन काळा कलर याला मदत होतो. आता आत्ताच्या घडीला हो, परंतु आत्ताची कंडिशन कशी आहे, आता आपण पाहतोय चालू वर्षीचं द्राक्षासाठीचं हवामान हे योग्य नव्हतं, अतिशय खराब होतं. परंतु चालू वर्षी अशा कंडिशन मध्ये सुद्धा या वाणाला म्हणजे आता याच्या बरोबर जे काय छाटलेले आहेत दुसरे काळे वाण, त्या द्राक्षांना माल नाही. जे काय पहिल्या वर्षी जे काय आम्ही 29 ऑक्टोबर नंतर जे काय फळ छाटण्या घेतल्यात, परंतु या वाणाला चांगला माल लागला. आणि आज हार्वेस्टिंग सुरू आहे, आणखी चांगला कलर येईल. परंतु आपण वातावरण पाहतोय
वादळ झालं किंवा गारा पडल्या तर नुकसान होईल. त्याच्यामुळं एक्सपोर्टरला विजू जगतापांनी विनंती केली आणि माल भरायचं ठरवून त्यांनी तो उत्पादनाच्या बाबतीत कसं आहे, म्हणजे जर आपल्याला रोगाच्या बाबतीत तुम्ही हे सांगता, तर उत्पादनाच्या बाबतीत आता कसं? काळ्या रंगाच्या द्राक्षामध्ये कसे आहे, तुम्हाला उत्कृष्ट जर माल घ्यायचा असेल, चांगल्या क्वालिटीचा, त्याचा क्रंचीनेस, कलर, त्याचा म्हणजे ऍसिड ब्रिक्स रेशो जर चांगलाच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला 8 ते 10 टन एक एक्सपोर्ट क्वालिटीचा माल, त्याच्या पुढे घेतल्यानंतर क्वालिटीमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळं एवढ्याच निवडक मालच घेतला पाहिजे. आपण डाळिंबामध्ये करतो. तर त्या पद्धतीने आपल्याला निवडक मालच घ्यायचा आणि अशा पद्धतीनं हे दरवर्षी माल लागणारं आणि इतर काळ्या वाहनांपेक्षा सरस ठरणारं वाहन हे अजित सीडलेस आम्ही दादांप्रती म्हणजे फार हे करतो. कारण आपण सर्व अजित सीडलेस का नाव दिलंय? आता याच्यामध्ये कसं दादांचं जे काही काम आहे, जरी ते राजकीय ह्याच्यात करत असले तरी शेतकऱ्यांप्रती फार मोठा त्यांना हे असायचा, आदर असायचा. आणि दादांच्या कामाची सुरुवात सुद्धा म्हणजे दूध धंदा असेल आणि दादा म्हणजे आम्ही नाही पाहिलं पण आम्हाला सांगतात की बाबा सांगायचे की निमगाव मध्ये ते कडबा घेऊन जायचे. त्याच्यामुळं दादांबद्दल आमच्या भागामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणा की फार मोठा आदर आहे आणि त्या नाळ होतीच त्यांचे. मग त्यांचं नाव असंच अजरामर राहावं म्हणून आम्ही अजित सीडलेस असं हे व्हावं म्हणून आमचा जो शेतकरी ग्रुप आहे या सर्वांनी मिळून आम्ही अजित सीडलेस असं नामकरण केलेलं आहे. त्याला काय मंजुरी मिळाली, वर पाठवलं वगैरे? प्रोसिजर चालू आहे, त्याच्यामुळं बाकी वेगळं काय नाही. शास्त्रज्ञांची टीम आली होती आणि ते प्रोसिजर जे काय मंजुरीचं आहे किंवा जे काय व्हरायटीचं नॉमेनकल्चर करण्याचे जे काय प्रोसिजर आहेत ते आपण राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. किती एकरावर लागवड आहे आता सध्या? आता सध्या म्हणजे उमेश घोगरेंकडे सुरुवातीला 2 एकर, त्याच्यानंतर उमेश घोगरेंनी त्यांच्या शेजारी जवळजवळ 3 एकर जंबो होतं पहिला जुना वाण, तो काढला आणि पुन्हा याच भरलेला आहे, त्यांनी ग्राफ्टिंग केलेलं आहे. उमेश घोगरेंकडे जवळजवळ 5 एकरावर पर्यंत झालेला आहे. आमचे आता मित्र हे विजय जगताप यांच्याकडे 3 एकरावरती झालेला आहे. त्याच्यानंतर रामभाऊ शिवरकर यांच्याकडे किती एकर आहे त्यांना? 3 एकर त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर राजू जगतापांकडे 1 एकर आहे. सतीश दोरकरांकडे 1 एकर आहे. छोटे पण आहे. हे कसं आपण कसं सीइंग इज बिलिव्हिंग. मग त्यांनी काय केलं, आता हे जे आपलं संशोधनाचं काम चालू होतं ते आपण कधीही कोणाला बोलणं काय होतं, त्याचं काम चालू असताना मग ते व्यत्यय, त्यामुळं जोपर्यंत ही मोठ्या प्रमाणावर जात चांगली शिफारस तोपर्यंत सांगू शकतो. तर ज्यावेळेस उमेशच्या तिथं घोगरेंच्या तिथं हे झालं 3-4 वर्षे एक्सपोर्ट झाल्यानंतर मग आम्ही लोकांना सांग बाबा ही पहा व्हरायटी कशी आहे, आपण अशा पद्धतीने तयार केली आणि त्याच्यामुळं मग आपण त्यात आता आम्ही कुठल्याही. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आमचा जो द्राक्षाचा ग्रुप आहे, आता शेतकरी म्हणतील की बाबा आता कसं आहे नवीन व्हरायटी एखाद्यानं काढली किंवा काय बाबा त्याचा ग्राफ्टिंग विकू, काड्या विकू, हा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही शेतकऱ्यांना काड्या ह्या मोफत देणार आहोत. आम्ही कुठलाही चार्ज करणार नाही याला, की बाबा जास्तीत जास्त लोकांनी ही द्राक्ष लावावी आणि निश्चित जगामध्ये काळ्या द्राक्ष खाण्याचं प्रमाण हे बाकीच्या देशामध्ये आहे, आपल्या देशामध्ये वाढावं. कारण आपण पाहतो की आपल्या देशामध्ये हृदयरोग्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे, परंतु या काळ्या द्राक्षामध्ये तुम्हाला अँथोसायनिनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं तुमचं हे जे आहे रिझवेरेस्ट्रॉल म्हणून एक हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, आपले हे अँटी एजिंग फॅक्टर राहतो त्याच्यामध्ये. ह्या जे काही हार्मोन आहे, काय म्हणू आपण त्याला, हार्मोन म्हणू किंवा एक अँटी एजिंग फॅक्टर आहे. तर त्याच्यामुळं तुमचं मेंदू तल्लक राहतो, त्याच्यानंतर तुमचं लाभदायक आहे. गडांच्या बाबतीत कशी आहे रचना वगैरे, काय ह्याची म्हणजे कसा आकार राहतो? आता हे हार्वेस्टिंग झालेलं आहे प्लॉटचा एक राऊंड, तर घडांचा आकार हा शंकाकृती राहतोय आणि त्याच्यानंतर एक 250-300 ग्रॅमच्या पुढचे सर्व बंच तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चित मणी जे आहेत मणी हे अंडाकृती मोठे आहेत आणि आतून पोकळ नाहीत. म्हणजे बाकीच्या व्हरायटीत ज्यावेळेस 22-24 mm च्या पुढे गेलं ना साईज, तर ते हॅलो म्हणजे आतून पोकळ तयार होतं. बरं. इथले जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण थोडस बोलण्याचा प्रयत्न करू. किती तुम्ही एकरवरती द्राक्ष घेता आजपर्यंत? आजपर्यंत हे जे अगोदर आपण 11 एकरवर द्राक्ष आहे, त्याच्यात 4 एकर मामासाहेब आहे, 7 एकर पर्पल आहे. ही आता आपण नवीन वाण 3 एकरावर लावलेला आहे. कसा आहे रिझल्ट अजित सीडलेसचा?
अजित शिल्लेचा रिझल्ट जे आहे ते ह्या 7 एकराच्या तुलनेत आपल्याला ह्याचा चांगला वाटतोय. काय फरक जाणवला? ह्याचा जे आहे ते मण्याचा कलर हे पूर्ण ब्लॅक होतोय. लेटला छाटून हे आपल्याला पूर्ण देठापर्यंत मणी काळा होतोय. त्याच्यामुळे आपल्याला विक्रीसाठी सोपं जातंय. प्रत्येक एक्सपोर्टरची चॉईस राहते, असं ना म्हणत नाही. ते गडाची साईज मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला विक्रीसाठी सोपा आणि सुलभ उत्पन्नाच्या बाबतीत जातं. कसं? उत्पन्न हे चांगलं निघू शकते. आपलं पहिलंच वर्ष आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातला अंदाज आहे ना. पण आमचे पाहुणे उमेश घोगरे यांच्याकडे आहे. प्रति झाड 9-10 किलोने उतरते आता सध्या. बरोबर. आणि रोगकिडीच्या बाबतीत काय अनुभव? कारण द्राक्षामधल्या फवारण्या आल्या वगैरे. आम्ही तर आतापर्यंत धरले, आम्हाला तर काय एवढं जाणवलं नाही. त्या पर्पल इतका असं म्हणजे माल लागायला तर चांगले आहे. आम्ही लेटला छाटतोय. हे प्लॉट लेटला छाटला, आम्हाला रोग नाही काय नाही, चांगला आहे. क्रॅकिंगला बी उपलब्ध कमी होती ह्याची पर्पल पेक्षा. पर्पल लगेच फाटतंय, हे फाटत नाही. तर आता 1 मार्च रोजी, 1 मार्चलाच ना, 1 मार्च रोजी या द्राक्षांचं नामांकन जे आहे ते काही शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये इथे इंदापूरमध्ये करण्यात आलेलं आहे. 28 जानेवारीला राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यांच्या प्रति श्रद्धांजली एक प्रकारची शेतकऱ्यांकडून म्हणून या नावाला अजित सीडलेस असं नाव देण्यात आलं. खरं तर त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये ही बातमी गेली होती की द्राक्षाचा नवीन वाण इंदापूरमध्ये संशोधित झाला आहे आणि राजेंद्र वाघमोडे यांच्या माध्यमातून तो संशोधित केला गेला आहे. निवड पद्धतीनं हा वाण त्यांनी संशोधित केलाय. मात्र हा वाण कसा आहे, त्याचं उत्पन्न प्रतिशत कसं आहे, या बाबतीतले जे काही भाग होते ते पाठीमागे होते, ते अजून पुढे आले नव्हते. तो आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण केलेला आहे.